आपण पाहतोय सर, भाजप सध्या आक्रमक पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळेला मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं की आम्हीच इंटेलिजन्सच्या माध्यमातून हे या अशोक खरात प्रकरणाचा भांडाफोड केलेला आहे. त्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः या प्रकरणाची तपासणी जी आहे ती करत होते का, आणि साधारणतः पाहायला गेलं तर माझ्याकडे सर्वाधिक पुरावे आहेत असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे अनेक मंत्र्यांसाठी हा धोक्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देऊ पाहत आहेत का? नाही, निश्चितपणे एक गोष्ट आहे की हे जे SITची जी स्थापना झाली 18 मार्च 19 मार्चला 17 मार्चला सकाळी पहाटे 2 वाजता या बाबाच्या विरोधात FIR झाला आणि बाबाला अरेस्ट करण्यात आले. आता हे निश्चितपणे ठामपणे आपण एवढ्यासाठी सांगू इच्छितो की जरी SIT 19 मार्चला स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असली तरी त्याच्या अगोदर 1 महिना हे संपूर्ण प्रकरण, या प्रकरणाचा तपास चालू होता. याचं कारण एक वावी पोलीस स्टेशनला हा कॅप्टन अशोक थोरात हा कंप्लेंट करतो. अशोक खरात हा कंप्लेंट करतो वावी पोलीस स्टेशनला. त्यानंतर त्याच्या काही दिवसानंतर शिर्डी पोलीस स्टेशनला एक महिला, एक तरुणी कंप्लेंट करते की नीरज जाधवच्या विरोधात. ज्यावेळी हे 2 पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी या सगळ्या प्रकरणाच्या खोलाशी जातात त्यावेळी एक गोष्ट लक्षात येते की ज्याच्या विरोधात तक्रार केली आहे तो तर कल्प्रिट नाहीच आहे, कल्प्रिट कोण वेगळाच आहे. त्यावेळी लक्षात आलं की अशोक खरात हा, आणि त्यावेळी अहिल्यानगरचे SP असतील त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या कानावर ही गोष्ट घातली. सिरियस गंभीर प्रकार आहे. त्यानंतर सदानंद दाते यांनी ही गोष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितली आणि क्लोजली मॉनिटर, कारण त्याला एक लक्षात घ्या, त्या अशोक खरातला कसं ताब्यात घेतलाय. अशोक खरात हा येत नव्हता यांच्या हाताशी किंवा काय. त्यावेळी सांगण्यात आलं की तुमच्या घरामध्ये चोर घुसलाय, अशी आरोळी दिंडोरी पेटण्या आली. त्यानंतर चोर घुसला करून पोलीस घुसले आणि तो ज्यावेळी बाहेर आला त्यावेळी पोलिसांनी त्याला. त्यामुळे मला वाटतं की या प्रकरणाचं निश्चितपणे देवेंद्र फडणवीस म्हणतात ते तंतोतंत खरं आहे. सर्वाधिक पुरावे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. याचं कारण एक आहे ते मुख्यमंत्री आहेत, याचं दुसरं कारण आहे ते गृहमंत्री आहेत, आणि तिसरं सर्वाधिक कारण आहे की त्या खराच्या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचे जे विरोधक आहेत किंवा त्यांचे जे म्हणजे अब दुश्मनों की बारी तो हो गई, अभी दोस्तों की बारी आहे असं म्हणण्याचं जे काय आता सध्या सुरू आहे. म्हणजे साताऱ्याचं प्रकरण असू देत किंवा जे ते सगळेजण जे दिसत आहेत ते सगळे मित्रपक्षच आहेत ना त्यांचे, म्हणजे शिवसेना असेल. कळलं? हा इशाराच आहे का? कारण हा निश्चितपणे हा इशाराच आहे. याचं कारण की सगळ्यांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत. योग्य वेळी मी त्या कुंडल्या बाहेर काढेन आणि कुंडल्या बाहेर काढते वेळी मग त्यामध्ये आपल्या सर्व माहिती आहे की हे म्हणजे 2014 साली सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी हेच केलं होतं. सर्वांची फायली त्यांच्याकडे होत्या. आता तर या बाबाच्या माध्यमातून कुंडल्या आहेत, त्यामुळे मला वाटतं या सगळ्या कुंडल्यांचा अभ्यास ते करत असतील. त्यामुळे त्यांनी छातीडोकपणे हेच सांगितलंय की सर्वाधिक पुरावे त्यांच्याकडे आहेत. नक्की सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. आपण पाहतोय की एकंदरीत अशोक खरात प्रकरणामध्ये अनेक मंत्री असतील, अनेक आमदार असतील किंवा अनेक सर्वसामान्य महिला असतील यांचं कनेक्शन सध्या पाहायला मिळत आहे. मात्र या सगळ्यामध्ये अशोक खरात हा सध्या अटकेत आहे. पोलीस त्याच्यावरती तपासणी असेल, SITच्या माध्यमातून तपासणी असेल ती होताना पाहायला मिळत आहे. सध्या आपण पाहायला गेलं तर राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव सध्या समोर येताना पाहायला मिळतं. मात्र राधाकृष्ण विखे पाटील हे मी बाबाला या कधी भेटलो नाही असं सुद्धा दावा ते करत होते. मात्र सध्या फोटो जो पाहायला मिळतो तो ईशान्येश्वर मंदिरातला, ज्याचे अध्यक्ष अशोक खरात हा होता. आणि यामध्ये ईशान्येश्वर मंदिरामध्ये अशोक खरात हे मंदिर आपण पाहतोय त्याचा तो अध्यक्ष होता, त्याच्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील IPS अधिकारी हे सुद्धा पाहायला मिळते. त्यामुळे आता हा गंभीर प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. आणि त्यांच्याच पक्षाचे प्रमुख नेते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की या प्रकरणाचा भांडाफोड आम्हीच केलेला आहे, इंटेलिजन्सच्या माध्यमातून सर्वाधिक पुरावे माझ्याकडे. त्यामुळे आता हा मंत्र्यांना धोकाचा इशारा आहे का? या प्रकरणामध्ये आणखी किती जण आहेत त्यांची सुद्धा नावं पुढे येणार का, आणि मुळामध्ये त्यांच्यावरती कारवाई होणार का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर महिन्या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अजय सर, मी वैभव पाटील, मुंबई.